नमस्कार नांदेडकर. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 12 तारखेला जे दगडफेकीची घटना नांदेडमध्ये काही भागामध्ये झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने आमची आणि पोलीस SP साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुन्हे आपण दाखल केलेले आणि त्यामध्ये जवळपास 40 गुन्हेगार आपण अटक त्याच्यामध्ये केलेले आहे आणि अजून काही जे दगडफेकीमध्ये जे इन्व्हॉल्व होते ते लोक फरार आहे, त्यांना पण शोधण्याचा कारवाई चालू आहे आणि लवकरच त्यांना पण अटक करण्यात येईल. माझी एकच नांदेडकरांना विनंती आहे की आपला नांदेड हा पीस लव्हिंग डिस्ट्रिक्ट आहे, त्यामुळे मागच्या 2 वर्षापासून ज्याप्रमाणे आपण कोविडसाठी आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रशासनाला कोऑपरेट करा. आणि काल आम्हाला असं कळलं की काही संघटना येत्या मंगळवारी मोर्चा की जे दगडफेक झाली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मोर्चा काढण्याचं त्यांनी आम्हाला निवेदन दिलं होतं, परंतु मी आणि SP साहेबांनी त्या सगळ्या संघटनेची त्याच्यामध्ये 10-12 संघटना होत्या त्यांच्याशी आम्ही बैठक घेऊन त्यांना जेव्हा पोलीस प्रशासन अटकेची कारवाई आणि बाकीचे जे डॅमेज झालेलं आहे त्याचं रिकव्हरी डिफेसमेंटचं जे रिकव्हरी आपण करणार आहे त्यांचं आश्वासन दिल्यावर त्यांना भरोसा झाला की जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत ज्या चर्चेअंती समाधानकारक सोल्युशन निघालं आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की सर आम्ही हे मोर्चा आम्ही जे पोलीस कारवाई करतात त्याचा आमचा भरोसा आहे, त्यामुळे आम्ही हा मोर्चा स्थगित करत आहोत आणि पोस्टपोन करत आहोत असा निर्णय त्या चर्चेच्या अंती झालेला आहे. त्यामुळे मी जिल्हाधिकारी म्हणून पूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन SP साहेबांच्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण पास्टमध्ये भूतकाळामध्ये आपण पीस ठेवलेलं नांदेड जिल्ह्यामध्ये या छोट्या अफवांमुळे आपल्या जिल्ह्याचं शांतता भंग नाही व्हायला पाहिजे आणि आपण सगळे एकजूट होऊन एका युनिटीसोबत राहून शांतता आपल्या जिल्ह्यामध्ये राखण्याचं आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. धन्यवाद. 12 तारखेला नांदेड शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये दगडफेक, काही दुकानांवर हल्ला आणि याचा प्रकार घडलेला जाळपोळीचा. त्या अनुषंगाने शहरामध्ये एकूण आत्तापर्यंत 4 गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन, वजिराबाद पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस स्टेशन आणि नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन. आरोपींच्या शोधासाठी यातलं विविध CCTV फुटेज गोपनीय बातमीदार यांच्या माध्यमातून माहिती घेऊन एकूण 50 आरोपी 4 गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण निष्पन्न केलेले आहेत आणि इतर 200 ते 300 आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सर, यामध्ये आत्तापर्यंत एकूण 35 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि अजूनही आमच्या 10 ज्या टीम आहेत त्या आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. या घटनेमध्ये दुर्दैवी घटनेत जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि संबंधित आयोजक आहेत त्यांच्याकडनं ते वसूल करून घेण्याची कार्यवाही आगामी काळात करणार आहोत. सर, काही संघटनांनी मोर्चाचं आवाहन केलं होतं, त्यांच्याशी काही बैठक झाली, तर नेमकं काय ठरलं त्या बैठकीत? श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या वतीने आणि काही संघटनांच्या वतीने दिनांक 16 तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याचे आयोजक श्रीयुत कालू उजा, तसेच विश्व हिंदू परिषदेचे श्रीयुत कृष्णा देशमुख, गोकुलवार, दिलीप ठाकूर, शशिकांत पाटील, डॉक्टर नारलावार, बजरंग दलाचे महेश देबडवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर प्रमुख प्रवीणजी साले, दिलीप सुडी युवा मोर्चा अध्यक्ष धर्मभूषण दिलीप ठाकूर आणि सर्व संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांना सध्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीची जाणीव करून दिली आणि आत्ता पावितो केलेला पोलीस तपास, प्रशासनाची कार्यवाही याबद्दल माहिती देण्यात आली आणि हा मोर्चा रद्द करावा याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. काही अफवा पसरवल्या जातात वेगवेगळे फोटो व्हिडिओ टाकून, त्यांच्यावरती काय कारवाई नेमकी करणार? निश्चितच नांदेड पोलीस दलातर्फे सोशल मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आलेला आहे, सायबर सेल आहे आणि सोशल मीडियावर फेसबुक पोस्ट, यूट्यूबवरचे व्हिडिओ यावर बारकाईने लक्ष आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की कोणीही सोशल मीडियावर कुठलेही आक्षेपार्ह कृती, शब्द इतर विविध धार्मिक गटाबद्दलचे आक्षेपार्ह नोंदी प्रसारित करू नये. तसे केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. कालपासून साधारणतः 10 ते 11 इसम जे पोस्ट करणारे आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. संबंधितांवर कारवाई करत आहोत.